नको रे त्यामध्ये बघा अशी कोकणामध्ये बघ कशी कुत्री मांजरं घरात असतात. हा वायचुलीजवळ वायचुलच बोलतात ना मग पानचूल पानचुलीजवळ एवढा बिस्किट पुडा खाल्ला ना त्याने. बघा हा वाघ आला वाघ बघ. काल इथे पोपटी बनवली होती व्हेज पोपटी. काय ठेवू ना तिथे आतमध्ये. पाठचा परिसर बघा इकडे अननस पण आहे. अननस पण येत आहेत दोन येत आहेत दोन. छोटा आलाय शेवग्याच्या शेंगा बघा ते धरलाय चिकार. इकडे पण आहेत खूप तिकडे काढतायत बाबा हे. त्याला काटे असतात नुकात लाव चल. ते तिकडे काढतायत कोणतरी ते त्यांच्या आहेत शेंगा. खाली एकदम खोल आहे बघ खाली पर्याय आहे. तुळशीतून निघालो आता. तुझे मेसेज आले बाबा सर्वांचे मेसेज येतात. नेटवर्क आलं वाटतं इथे. किती वाजले. हा तुम्ही घाण करा इकडे पाठी बघ 7 किलोमीटर आहे रस्ता. काय बांधलेलं धरण पुढे हायवेने दिसतं ना. मी तिकडे हे करायला गेलो कधी पाऊस पडलेला ना तेव्हा गेलेलो. याने आंघोळ नाही केली. तू आंघोळ नाही केली पुढच्या आंबा त्या दुकानवाल्याकडे घेतली ना. अबे इथे गाडीत पण आहे तिकडे पण पिकले ते. खेड 19 किलोमीटर आहे. नको खॉप करताना खाऊ नको. टॉप आहे टॉप क्लास. पण RTO वाले असतात उभे मशीन गन घेऊन. तिथे जरा गेला ना खडबडीत होता रस्ता बनवला. हा दिसतो पॅच पुरा खडबडीत होता रस्ता. पुरा हाय तरी पण अचानक आल्यावर असा खडबडीत रस्ता. मित्रांनो माडला थांबलो आहे आणि माडच्या नदीमध्ये आम्हाला मगर दिसली. आता खरं की खोटं काय माहीत नाही. हे छोटे छोटे बोलत होते की मगर दिसली. गाडी हायवेच्या बाजूला लावली आणि मस्त आमची माणसं भारी आहेत की दरवाजा उघडा ठेवूनच डायरेक्ट येतात. चांगला एकदम हे आहे त्यांचं. आंब्याची झाडं बघा कलमची झाडं आहेत सर्व. ही हा पूर्ण भांबरूड आहे मित्रांनो. हा बघा पोपटी बनवायला आपण काल रात्री पोपटी बनवलेली. हे झालं जायचं नाही ना. ह्या नदीला आमची रस्ता बघ कसा असतो. चुकून चालते गाडी ना. गाड्या हालत
जाम असतो बाई, ते लोणेरेपर्यंत जातो जाम. ब्रिज क्रॉस केला ना की इकडे कधी कधी ट्रॅफिक असते इथपर्यंत. ब्रिज क्रॉस केल्यावर एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट मारून गावातून जायचं. गुगल मॅपला दाखवत नाही असं आतमधून आहे. आम्ही हा कोणतरी मगर आहे, हा तो वेगळाच आहे, प्राणी आहे. गेलाय तुझ्या रोडने, छोटा एकदम रोड आहे ना ते. अब हा पोल आहे ना त्याच्या बाजूने लेफ्टली जायचं. पण आता ट्रॅफिक नाही. वाईन शॉप, नाश्ता गरम गरम दिसतंय का बघा तुला जरा. डेपोच्या बाजूला आहे, डेपोच्या बाजूला एक वडापाववाला आहे, तो भारी आहे. लाईन लावायला लागते तिथे, चांगला भेटतो ते. कोलाडच्या पुढे आलो आपण. मस्त बनवतात रे काय ते बिल्डिंग्स. मुंबई पनवेल JSW, इकडे JSW कंपनी आहे. एवढी मोठी फॅक्टरी आहे बघ. हा किती पोल्युशन करत असेल ना बघ ना. पण घे. चला फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. 4-5 तास लागले खेडवरून यायला. रामजीनगरला पोहोचलो बघा. हे रामजीनगरचं मैदान. हे डांबे काढून घे तुला का घे तुझ्या.